जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी बालावलकर ठोसर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या 17व्या भागामध्ये खूप खूप स्वागत करते। पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि खुली पर्यावरण शाळा हा आपल्या संस्थेचा एक उपक्रम आहे। ठाणे महानगरपालिकेसोबत आपण सुरू केला आहे। आज आपण एका वेगळ्या प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत। याला प्रकल्प असं म्हणता येणार की नाही मला सांगता येत नाही, बट ह्याला आपण एक उपक्रम म्हणू शकतो वेगळ्या प्रकारचा। तर एक कॅलेंडरचा उपक्रम आपण आता गेले 3 वर्ष सुरू केला आहे। तर सर्वात पहिले आपण 2022 मध्ये जे कॅलेंडर काढलं होतं ते पर्यावरण दिनांना डेडिकेट होतं, म्हणजे जेवढे पूर्ण वर्षभरामध्ये एकूण 103 प्रकारचे पर्यावरणीय दिवस साजरे केले जातात। त्या सर्व दिवसांची माहिती आपण या जानेवारीच्या 2022च्या कॅलेंडर मधून दिली होती। त्यानंतर 2023 मधलं आपण जे कॅलेंडर काढलं होतं ते रामसर स्थळांवरती काढलं होतं। म्हणजे रामसर ही एक इराण मधली जागा आहे जिकडे 1972 मध्ये एक वेटलँड संदर्भातली एक कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये असं ठराव केला होता की ज्या इकडे या कॅलेंडरवरती आपण 9 नॉर्म्स दिले होते, त्या 9 निकषांमध्ये जर एखादं वेटलँड बसत असेल तर त्या वेटलँडला रामसरचा दर्जा दिला जातो। तर अशा रामसर स्थळं जेवढी भारतामध्ये जेवढी स्थळं आहेत त्या स्थळांच्या वरती आपण ही दिनदर्शिका काढली होती। जेव्हा आपण ही दिनदर्शिका प्रकाशित केली तेव्हा भारतामध्ये 75 रामसर स्थळं होते आणि आता एकूण 80 रामसर स्थळं आहेत भारतामध्ये। त्यानंतर आत्ताची 2024 ची जी दिनदर्शिका आहे ती आपण एका विषयावर काढली होती, तो म्हणजे ज्या चळवळी झाल्या होत्या, म्हणजे पर्यावरण या विषयामध्ये भारतामध्ये ज्या चळवळी झाल्या, उदाहरणार्थ चिपको आंदोलन आहे किंवा नर्मदा बचाव आंदोलन आहे, तर असे अनेक आंदोलनं या भारतामध्ये पर्यावरण वाचवण्यासाठी झाली। तर अशा 10 आंदोलनांची माहिती आपण या कॅलेंडरमध्ये दिली आहे आणि एकूण या कॅलेंडरच्या मागची संकल्पना म्हणजे एकूण या चळवळींचा मागोवा आपण कशा प्रकारे घेऊ शकतो ते पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये आहे आणि डिसेंबरमध्ये आपण या सर्वांमधून आपण काय शिकावं याविषयी एक छोटासा राईटअप आपण डिसेंबरमध्ये प्रकाशित केला आहे। तर असे 3 कॅलेंडर आपले उपक्रम म्हणजे आपलं पर्यावरण या मासिकाच्या अंतर्गत आपण हे उपक्रम म्हणजे दिनदर्शिका चालवली होती 3 वर्ष आणि आता पुढच्या वर्षी देखील आपण एक वेगळा विषय घेऊन दिनदर्शिका घेऊन येत आहोत। तर तुम्हाला कोणाला दिनदर्शिका हवी असेल, आता या वर्षीची देखील आपल्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे आणि पुढच्या वर्षीची हवी असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये आपण ही दिनदर्शिका प्रकाशित करणार आहोत 2025 ची। आजचा आपला विषय आहे अपारंपरिक ऊर्जा। 15 व 17 जे होतं ते पारंपरिक ऊर्जा या विषयावर झालं होतं डॉक्टर अनिकेत ठोसर यांचं। त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये 17 व 17 आज आपण घेत आहोत ते अपारंपरिक ऊर्जा या विषयावर आहे। थोडक्यात मी आपल्या आजच्या वक्त्यांचा परिचय करून देते। डॉक्टर अनिकेत ठोसर यांनी पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधून PhD केली आहे। त्यानंतर त्यांनी त्यांचं PhDचं जे काम होतं ते हायड्रोजन फ्युएल सेल्स या विषयावर होतं।
त्यानंतर त्यांनी पोस्ट डॉक्टरेट केलं ते युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया मधून अँटी फ्रीज प्रोटीन्स या विषयावरती पोस्ट डॉक्टरेट केलं आहे आणि सध्या ते रिलायन्स मध्ये ग्रीन हायड्रोजन इकॉनॉमी या विषयामध्ये डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. तर जास्त वेळ न घेता मी विनंती करू इच्छिते आजच्या वक्त्यांना की त्यांनी आजच्या सेशनची सुरुवात करावी. धन्यवाद सुरभी. आणि पहिल्यांदा आभार पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेचे. त्यांनी खुली पर्यावरण शाळा या त्यांच्या प्रकल्पाअंतर्गत मला इथे रिन्युएबल एनर्जी आणि कन्व्हेन्शनल एनर्जी या विषयांवरती बोलण्यासाठी बोलवलं. यासाठी त्यांचे मनापासून आभार. सुरभीनी म्हटल्याप्रमाणे 1 आठवड्यापूर्वी जेव्हा आपण सगळे जमलो होतो तेव्हा आपण चर्चा केली होती ती म्हणजे कन्व्हेन्शनल एनर्जी किंवा पारंपरिक ऊर्जेच्या संदर्भात. त्याचंच रिलेटेड आता आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. त्याचं नाव आहे रिन्युएबल एनर्जी किंवा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत. आधी आपण म्हटल्याप्रमाणे कन्व्हेन्शनल एनर्जी किंवा नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह आपण म्हटल्याप्रमाणे कसा होता, तर सूर्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. सूर्यामध्ये काय होतंय तर न्यूक्लिअर फ्युजन होतंय. 4 हायड्रोजन ॲटम्स एकत्र येऊन एक हेलियम ॲटम बनतोय आणि या 4 हायड्रोजन ॲटम आणि हेलियम ॲटम या दोघांमध्ये काहीतरी मास इम्बॅलन्स आहे, वस्तुमानामध्ये काहीतरी फरक आहे. तो जो मास इम्बॅलन्स आहे ते कन्व्हर्ट होत आहे एनर्जीमध्ये. ती एनर्जी सूर्यातून एमिट होते आणि ती पृथ्वीवर येते लाईटच्या फॉर्ममध्ये. आणि मग पृथ्वी तलावर सगळी झाडं जी आहेत ती एनर्जी नंतर ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी या सगळ्यांना एकत्रित करून वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स तयार करतात. म्हणजेच लाईट एनर्जी ही त्या केमिकल बॉन्ड्सच्या फॉर्म मध्ये साठवली जाते झाडांमार्फत. नंतर आपण जेव्हा ते झाडांनी बनवलेलं अन्न जेव्हा खातोय तेव्हा ती केमिकल बॉन्ड्सच्या फॉर्म मध्ये साठलेली एनर्जी आपण आपल्या शरीरात येते. आणि मी आता जे बोलतोय, मी धावतोय किंवा मी हातवारे करतोय, याच्यासाठी जी ऊर्जा आहे ती केमिकल बॉन्ड्स मध्ये साठवलेली ऊर्जा आपण वापरतोय. तशाच प्रकारे हजारो लाखो वर्षांपूर्वी ज्या झाडांनी जी लाईट एनर्जी सूर्यापासून आली ती त्यांच्या केमिकल बॉन्ड्सच्या फॉर्म मध्ये साठवली, ती ऊर्जा त्या झाडांसकट पृथ्वी तलामध्ये काढली गेली. आणि आता आपण ज्याला जीवाश्म इंधन म्हणतो ती बेसिकली ही केमिकल बॉन्ड्सच्या फॉर्म मध्ये साठवलेलीच ऊर्जा आहे. म्हणजेच कोळसा किंवा पेट्रोल डिझेल या फॉर्म मधली ऊर्जा. ही जी ऊर्जा आहे कोल किंवा कोळसा किंवा पेट्रोल किंवा डिझेल ते आपण जाळतो आणि त्यापासून आपल्याला मिळते इलेक्ट्रिसिटी किंवा मग मेकॅनिकल एनर्जी जी आपण वापरतो आपल्या ट्रान्सपोर्टसाठी, वाहनांसाठी. पण फंडामेंटली ही जी ऊर्जा आहे ती केमिकल बॉन्ड्सच्या फॉर्म मध्ये साठवलेली असल्यामुळे जेव्हा आपण ही ऊर्जा मिळवतो तेव्हा ते केमिकल बॉन्ड्स ब्रेक होतात. कार्बन कार्बन बॉन्ड किंवा कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स हे बॉन्ड्स ब्रेक होऊन आपल्याला त्या बॉन्ड्स मध्ये साठवलेली ऊर्जा आपण इलेक्ट्रिसिटी किंवा मेकॅनिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपण वापरतो. पण हे बॉन्ड्स ब्रेक झाल्यामुळे नॅचरली CO2 एमिट होतो. कार्बन डायऑक्साईड हा ऍटमॉस्फिअर मध्ये एमिट होतो. आणि आपण वेगवेगळ्या चर्चांमध्ये ऐकलं असेल हा जो एमिट झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्यामुळे हे जे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग असे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. आणि त्याची सिव्हिअरिटी काय आहे, हा प्रॉब्लेम किती गंभीर प्रॉब्लेम आहे, तर आता आपण साधारणपणे जगात 40 बिलियन टन्स एवढा CO2 दरवर्षी एमिट करतो ऍटमॉस्फिअरमध्ये. आणि जर आपल्याला पृथ्वी तलावरचं तापमान वाढ ही 2 डिग्री सेल्सिअसच्या आत ठेवायची असेल तर आपण ऍटमॉस्फिअर मध्ये एमिट करू शकतोय अंदाजे 900 ते 2400 बिलियन टन्स CO2 एवढं. म्हणजे 900 ते 2400 बिलियन टन्स आपण एमिट करू शकतोय. आणि आपला रेट काय आहे तर 40 बिलियन टन्स ऑफ CO2 पर इयर. म्हणजेच आपण अंदाजे अजून 20 ते 60 वर्ष आता ज्या पद्धतीने आपण ऊर्जा मिळवतोय त्या पद्धतीने ऊर्जा मिळवून आपण CO2 एमिट करत राहू तर जगाचं तापमान वाढेल ते 2 डिग्री सेल्सिअसनी वाढलेलं असेल. त्यानंतर तापमान वाढून काय होईल याचा अंदाज शास्त्रज्ञांना आज लावता येत नाहीये. म्हणजे उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव या ध्रुवांवरचे जे ग्लेशियर्स आहेत, आईस ग्लेशियर्स जे आहेत ते मेल्ट व्हायला लागतील, महासागरातलं टेम्परेचर वाढायला लागेल, पाण्याचं प्रमाण वाढायला लागेल, मग पूर येतील, प्रलय येईल वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला नको असतील तर
ज्या पद्धतीने आपण आता ऊर्जा मिळवतोय, म्हणजे जी केमिकल बॉन्ड्सच्या फॉर्म मध्ये साठवलेली जी ऊर्जा आहे त्या पद्धतीवरतीच सध्या आहे. मग याला सोल्युशन काय आहे? आणि त्याच्या आधी भारताच्या दृष्टीने खास करून हा एक स्ट्रॅटेजिक प्रॉब्लेम पण आहे, कारण आपण आपले जे पेट्रोल, डिझेल किंवा कोळसा जो आहे यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर बाकीच्या देशांवरती अवलंबून आहोत. म्हणजेच आपण आपली एनर्जी ही इम्पोर्ट करत आहोत. त्यामुळे हा भारतासाठी खास करून स्ट्रॅटेजिक प्रॉब्लेमही आहे. मग या सर्वांवरती सोल्युशन म्हणून आपण साधारणपणे जर देशाच्या स्केलवरती विचार केला तर आपण ढोबळमानाने 3 पद्धतीने आपण आता यावरती या प्रॉब्लेमना अप्रोच करतोय. आणि या 3 पद्धती म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत ते म्हणजे सोलार एनर्जी, विंड एनर्जी किंवा बायोमास एनर्जी. सोलार एनर्जी म्हणजे काय, तर ती जी सूर्याची ऊर्जा जी आहे ती केमिकल बॉन्ड्स मध्ये साठवण्यापेक्षा आपण डायरेक्टली इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्व्हर्ट करतोय फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा वापर करून. विंड एनर्जी म्हणजे काय, तर पृथ्वीवरती विविध लोकेशन्सवर कुठेतरी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो, कुठेतरी कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यामुळे हवेचा प्रवाह सुरू होतो, ज्याला आपण वारा म्हणतो. हा जो वाऱ्याचा प्रवाह सुरू होतो त्यांनी आपण ह्या टर्बाईन्स जी असतात किंवा ती जी जाती असतात ती फिरवतो आणि त्या फिरवलेल्या जात्यांमधून मॅग्नेटिझमचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो. या दोन्ही फॉर्म्स मध्ये तुम्ही जर बघाल तर कुठेही आपण केमिकल बॉन्ड्स मध्ये एनर्जी साठवत नाही आहोत, त्यामुळे CO2 एमिट होण्याचा इथे प्रश्न येत नाहीये. पण बायोमास एनर्जी म्हणजेच काय, तर भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे जी शेती करून झाल्यावरती जे बायोमास वेस्ट तयार होतं त्या वेस्ट पासूनही आपण एनर्जी तयार करू शकतो. पण ही एनर्जी जी आहे ती केमिकल एनर्जीच आहे. म्हणजेच काय, तर बायोमास वेस्ट जे आहे त्याच्यात जी एनर्जी आहे ती केमिकल बॉन्ड्सच्या फॉर्म मध्ये साठवलेली एनर्जी आहे. त्यामुळे त्यापासून जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी किंवा काही फ्युएल्स बनवणार आहोत तेव्हा नॅचरली CO2 एमिट होणार आहे. पण याच्यात आर्ग्युमेंट कसं आहे की जो CO2 ह्यावेळेस एमिट होईल ऍटमॉस्फिअर मध्ये तो याच वर्षी मी पुन्हा शेती करून तो फिक्सही करणार आहे ऍटमॉस्फिअर मधून. त्यामुळे जर आपण वर्षभराचा विचार केला तर नेट CO2 एक्स्ट्रा असा मी काही एमिट करणार नाहीये, जरी मी केमिकल एनर्जी वापरत असलो बायोमास मधली खास करून. तर हे 3 ढोबळमानांनी आपण रिन्युएबल रिसोर्सेस हे वापरणार आहोत, आपला देश वापरणार आहे हा जो CO2 प्रॉब्लेम म्हणा किंवा स्ट्रॅटेजिक प्रॉब्लेम जो आहे एनर्जीच्या रिलेटेड त्याला अप्रोच करण्यासाठी. आता सोलार विंड याच्यामध्ये हे जे पिक्चर आहे ते फार सोपं आहे. काय इमॅजिन करायचंय आपल्याला की कुठेतरी म्हणजे गुजरात किंवा राजस्थान किंवा अशा जिथे खूप अशी फ्लॅट मैदानं आहेत आणि जिथे जमीन ही शेती उपयोगी जमीन नाहीये, तिथे इमॅजिन करा अशी खूप मोठी सोलार फार्म्स आपण तयार केली आहेत. तिथे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे. तशीच फार्म्स आपण वाऱ्यासाठी म्हणजे विंड एनर्जीसाठी तयार करणार आहोत. म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात डोंगरांवरती पठारं आहेत, त्या पठारांवर आपण जाऊन विंड मिल्स उभारणार आहोत आणि अशा विंडमिल्स आणि अशा सोलार फॉर्म्स मधून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करणार आहोत आणि ती इलेक्ट्रिसिटी ग्रीडमध्ये म्हणजेच इलेक्ट्रिक ग्रीडमध्ये आपण टाकणार आहोत आणि ती इलेक्ट्रिसिटी मग डिस्ट्रीब्यूट होणार आहे आपल्या रोजच्या वापरासाठी. म्हणजे AC चालू असेल किंवा लाईट चालू असेल एक्सेट्रा, या सगळ्या आपल्या उपयोगांसाठी. आता याच्यात एक्साइटिंग पार्ट काय आहे, तर आपण भारतातली जर सोलार इलेक्ट्रिसिटी किंवा विंड इलेक्ट्रिसिटीची जर टेंडर्स बघितली मागच्या गेल्या काही वर्षांतली, तर त्याची जी कॉस्ट रेंज आपण बघितली तर ती साधारणपणे 2.5 ते 3.5 रुपयाच्या पर युनिटच्या रेंजमध्ये येते. आणि तुम्ही जर आता आपलं इलेक्ट्रिसिटी बिल बघितलं तर जो बेस इलेक्ट्रिसिटी चार्ज जो आता आपण कोळसा जाळून तयार करतोय, जी कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटी तयार करतोय, त्याच्यासाठीची कॉस्ट आहे साधारण 4-4.5 रुपये पर किलोवॉट आवर म्हणजेच पर युनिट. म्हणजेच काय, तर जरी आपण CO2 प्रॉब्लेम सोडला तरी जस्ट ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राच्या परिमाणानुसार सुद्धा सोलार इलेक्ट्रिसिटी आणि विंड इलेक्ट्रिसिटी ही चीपर आहे, ही स्वस्त आहे कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीपेक्षा, कोळशाच्या इलेक्ट्रिसिटीपेक्षा.
मग आपण आता असा प्रश्न विचारू शकतो, जर ही आता स्वस्त झाली कोळसा जाळून मिळवणाऱ्या इलेक्ट्रिसिटीपेक्षा, तर मग आता आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी मिळते ती सोलार इलेक्ट्रिसिटी किंवा विंड इलेक्ट्रिसिटी का मिळत नाहीये? तर याच्यात एक फंडामेंटल प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आहे इंटरमिटन्सीचा किंवा एनर्जी स्टोरेजचा. म्हणजेच काय, तर आपण सोलार इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण घेऊया. सोलार इलेक्ट्रिसिटी ही रात्री अवेलेबलच नाहीये, कारण सूर्यच रात्री अवेलेबल नाहीये. म्हणजेच आपण हा जर मुंबईचा विचार केला, म्हणजे मुंबई शहराचा विचार केला, तर ही इलेक्ट्रिसिटी डिमांड आहे मुंबईची. आणि सोलार इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपण जर बघितलं तर ते हे असं आहे. सो हे जे तास आहेत, या तासांमध्ये आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी हवी असेल तर ह्या तासांमध्ये मिळणारी इलेक्ट्रिसिटी तयार करून ती आपल्याला कशी तरी साठवावी लागणार आहे. कुठल्या तरी ती एनर्जी स्टोअर करायला लागणार आहे. आणि नंतर ती स्टोअर्ड एनर्जी जेव्हा सोलार इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नाहीये तेव्हा या तासांमध्ये आपल्याला ती उपयोगात आणायची आहे. तर ही जी एनर्जी स्टोअर करायची आहे ती कशी स्टोअर करू शकतो, तर ती बॅटरीमध्ये स्टोअर करू शकतो. पण यामुळे काय होतं, तर आपल्याला जी मिळणारी इलेक्ट्रिसिटी आहे, राऊंड द क्लॉक इलेक्ट्रिसिटी, 24 तास मिळणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती महाग होते. ती कशी महाग होते याचं एक उदाहरण बघूया. आपल्याला समजा सोलार इलेक्ट्रिसिटी कॉस्ट मिळाली साधारण 2.5 रुपये 2.7 रुपये पर युनिटच्या रेटनी. आणि बॅटरी मला किती लागणार आहे, जर मुंबईचा लोड लक्षात घेतला तर साधारणपणे 3000 मेगावॉट एवढा आपला लोड आहे. आणि इथले 10 तास आणि इथले 6 तास असे 16 तास मला बॅटरीमधून इलेक्ट्रिसिटी मिळवायची आहे, कारण या तासांमध्ये सोलार इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नाहीये. म्हणजे 16 तासांसाठी अंदाजे आपल्याला बॅटरीमधून इलेक्ट्रिसिटी लागणार आहे 3000 मेगावॉट या रेटनी. म्हणजेच 3000 गुणिले 16 तास म्हणजे अंदाजे 50,000 मेगावॉट आवर एवढी बॅटरी मला लागणार आहे. आणि मी बॅटरीचा समजा एफिशियन्सीचा विचार केला तर अंदाजे मला 60,000 मेगावॉट आवर एवढी बॅटरी लागणार आहे. आणि आत्ताची बॅटरी कॉस्ट किती आहे, तर 2.5 कोटी रुपये पर मेगावॉट आवर एवढी अंदाजे बॅटरी कॉस्ट आहे. म्हणजेच माझी इन्व्हेस्टमेंट किती होते, जर मला मुंबईचा लोड सॅटिस्फाय करायचा असेल तर बॅटरीची इन्व्हेस्टमेंट होते 150,000 करोड. आता एवढे 150,000 करोड हे कुठून येणार आहेत, तर ते कुठलं तरी स्टेट गव्हर्नमेंट किंवा महापालिका किंवा कोणीतरी प्रायव्हेट इलेक्ट्रिसिटी प्रोव्हायडर हा प्रोजेक्ट तो रेज करणार आहे. आता एवढे पैसे मिळवण्यासाठी हे पैसे कसे मिळवता येतात, तर कुणाला तरी लोन घ्यायला लागतं. आपण त्या फायनान्शियल डिटेल्स मध्ये नको जाऊया, म्हणजे युजली ते डेट इन्व्हेस्टर असतो, इक्विटी इन्व्हेस्टर असतो वगैरे वगैरे. पण याचाच परिणाम काय असतो, तर जेव्हा कधी आपण लोन घेतो तेव्हा दरवर्षी मला ते पेबॅक करावं लागतं. म्हणजेच माझा ईएमआय चालू होतो. तो जो ईएमआय जर विचार केला तर दरवर्षी अंदाजे जेवढी इन्व्हेस्टमेंट असते त्याच्या 11-12% मला दरवर्षी कोणाला तरी पेबॅक करायचं असतात. म्हणजे कुठल्या तरी बँकेला किंवा कुठल्या तरी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला वगैरे वगैरे. म्हणजेच 150,000 करोड जर माझी इन्व्हेस्टमेंट असेल तर मला दरवर्षी 16,500 कोटी रुपये कोणाला तरी परत द्यायचे. आणि मी इलेक्ट्रिसिटी किती देणार आहे दर दिवशी, तर 50,000 मेगावॉट. म्हणजेच दरवर्षी मी किती इलेक्ट्रिसिटी देणार आहे, तर 50,000 गुणिले 365 दिवस एवढी इलेक्ट्रिसिटी मी कोणाला तरी देणार आहे. म्हणजेच त्या इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट किती होते, तर 16,500 करोड डिवायडेड बाय 1,825 करोड युनिट्स. आणि माझी जी बेस इलेक्ट्रिसिटी कॉस्ट आहे त्याच्यात 85% ऊर्जा मी वापरू शकणार आहे एफिशियन्सीमुळे. त्यामुळे हे जर गणित केलं तर माझी जी मला इलेक्ट्रिसिटी मिळते ही राऊंड द क्लॉक इलेक्ट्रिसिटी, जी मी बॅटरी लावून जी इलेक्ट्रिसिटी सोलार इलेक्ट्रिसिटी स्टोअर केली, ती 2.7 रुपीज पर युनिट मिळणारी इलेक्ट्रिसिटी माझी होते 12 रुपये पर किलोवॉट आवर, 12 रुपये पर युनिट. आणि त्याच्यात जर आपण ते अधिभार लावले, म्हणजे वहन अधिभार किंवा इलेक्ट्रिसिटी ड्युटी वगैरे वगैरे सगळे अधिभार लावले, तर माझी डिलिव्हर्ड ग्रीन इलेक्ट्रिसिटी कॉस्ट होणार आहे 15 रुपये पर किलोवॉट आवर. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजेच माझा जरी सोलार विंड वगैरे जे सोर्सेस आहेत, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत, त्याच्यापासून मिळणारी इलेक्ट्रिसिटी जरी स्वस्त असली, 2.5 रुपये ते 3 रुपये पर युनिट प्रमाणे मिळणारी जरी इलेक्ट्रिसिटी असली, तरी मला जी इलेक्ट्रिसिटी पाहिजे ती 24/7 पाहिजे. त्यामुळे हा जो इंटरमिटन्सीचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मला इलेक्ट्रिसिटी स्टोअर करायची, ज्याच्यामुळे माझी इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट वाढते.
आणि हा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ग्रीड जे आहे आपलं ते 100% ग्रीन करू शकत नाही. याच्यात अजून एक प्रॉब्लेम असा आहे की हे जे आपण विंड मिल्स ज्या बघतो किंवा सोलार पॅनल्स जे बघतो किंवा बॅटरी जे बघतो, याच्यात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स लागतात. म्हणजे लिथियम, कॉपर, अल्युमिनियम, मॅंगनीज, कोबाल्ट, ग्रॅफाइट वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे जे मिनरल्स आहेत, रेअर अर्थ मटेरियल्सही काही काही लागतात. सो या सगळ्याचं सप्लाय चेनही, म्हणजे भारतात हे सगळे मटेरियल्स आहेत का, ज्या स्केलवर आपल्याला लागणार आहेत त्या स्केलवरती या सगळ्या मटेरियल्सच्या, मिनरल्सच्या माइन्स, खाणी आपल्या देशात आहेत का, हा सगळा विचार, होलिस्टिक विचार आपल्याला करायला लागणार आहे. आणि ह्या सगळ्या विचार करून थिंक टँक्स किंवा पॉलिसी मेकर्स अशा साधारण कन्क्लुजनला पोहोचले की पुढच्या काही दशकांमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी ग्रिड जे आहे ते साधारणपणे 50% ग्रीन करू शकतोय. याचाच अर्थ काय, तर जी ग्रिड इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळते त्याच्यापैकी 50% इलेक्ट्रिसिटी ही कोळसा जाळूनच मिळवावी लागणार आहे, जरी सोलार किंवा विंड इलेक्ट्रिसिटी चीप झालेली असली, स्वस्त झालेली असली तरी सुद्धा. आता आपण मोबिलिटीमध्ये येऊया, म्हणजेच ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये येऊया. ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये काय आहे तर एनर्जी फ्लोज तसाच आहे. म्हणजे आपण सोलार फार्म्स किंवा विंड फार्म्स कुठेतरी लावणार आहोत, त्यापासून इलेक्ट्रिसिटी बनवणार आहोत, ग्रीन इलेक्ट्रिसिटी बनवणार आहोत. ती ग्रीन इलेक्ट्रिसिटी आपल्या ग्रिडमधून डिस्ट्रीब्यूट होणार आहे आणि ती जी डिस्ट्रीब्यूट झालेली ग्रीन इलेक्ट्रिसिटी आहे त्याने मी आपल्या बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स चार्ज करणार आहे. किंवा मग त्याच ग्रीन इलेक्ट्रिसिटीचा वापर करून मी ग्रीन हायड्रोजन किंवा ग्रीन फ्युएल्स असे काही फ्युएल्स बनवणार आहे, ज्याने मी माझ्या गाड्या किंवा ट्रेन म्हणा किंवा शिप म्हणा किंवा विमानही म्हणा अशा सगळी वाहनं चालवणार आहे. याच्यात अजून एक फॅक्टर आहे, तो म्हणजे बायो मास टू एनर्जी. याच्यात काय की आपल्या वेगवेगळ्या शेतांमध्ये जे काही बायोमास वेस्ट तयार होतं ते गोळा करून मी कुठल्या तरी डायजेस्टर मध्ये टाकू शकतो. त्या डायजेस्टर मधून मी बायोगॅस म्हणजेच बायो सीएनजी गोळा करू शकतो आणि त्या बायो सीएनजीनी मी माझ्या गाड्या चालवू शकतोय. किंवा अशाच प्रकारे त्या डायजेस्टर मध्ये मी बायो इथेनॉलही बनवू शकतोय. आणि तुम्हाला कदाचित माहित असेल की हल्ली पेट्रोलमध्ये अंदाजे 15% बायो इथेनॉल ब्लेंडिंगचं मॅन्डेट हळूहळू येणार आहे. ह्याच्यात आता मेक कशी आहे की डिलिव्हर्ड कॉस्ट ऑफ ग्रीन इलेक्ट्रिसिटी आपण मगाशी बघितल्याप्रमाणे अंदाजे 12 ते 15 रुपये पर युनिट एवढ्या कॉस्टनी मला आता ग्रीन एनर्जी आहे ती मिळणार आहे. आणि माझी पेट्रोल डिझेलची कॉस्ट किती आहे तर 10 रुपये पर युनिट. ते कसं होतं तर पेट्रोलची कॉस्ट आहे 100 रुपये पर लिटर आणि 1 लिटरमध्ये साधारणपणे एनर्जी मिळते ती म्हणजे 10 युनिट्स, 10 किलोवॉट आवर, म्हणजेच 10 रुपये पर युनिट एवढी एनर्जी मला पेट्रोल डिझेल मधून मिळते. त्यामुळे एनर्जीच्या दृष्टीने जर मी पाहिलं तर ते थोडंफार मॅच होत आहे. म्हणजे डिझेल पेट्रोल ज्या पद्धतीने आता त्याच्या ज्या प्राइसेस आहेत ते वाढतायत त्या हळूहळू मॅच करायला लागतील या 12-15 रुपये पर युनिटच्या ग्रीन इलेक्ट्रिसिटीच्या कॉस्टची. पण जर आपण व्हेकलची कॉस्ट बघितली, म्हणजे बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल, बॅटरी इलेक्ट्रिक कारची कॉस्ट जर बघितली आणि मी पेट्रोल डिझेल कारची जर कॉस्ट बघितली तर माझी बॅटरी इलेक्ट्रिक कार ही नक्कीच जास्ती महाग असते आत्ताही. आणि ही कॉस्ट अजून जास्ती महाग असणार आहे हेवी ड्युटी व्हेकल्ससाठी. म्हणजे ट्रक्स जर मी बॅटरीवरती चालवायचं म्हटलं तर माझी जी ट्रकची कॉस्ट आहे ती साधारण 10 पटीने जास्त असू शकणार आहे माझ्या कन्व्हेन्शनल पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या ट्रकपेक्षा. कारण त्याच्यात तुम्हाला बॅटरीची कॅपिटल कॉस्ट, बॅटरीचं जी कॉस्ट आहे ती कोणाला तरी पे करायला लागणार आहे. त्यामुळे मी जरी बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरायला घेतल्या तरी हेवी ड्युटी व्हेकल्स जे आहेत त्यांच्यामुळे जे होणारे एमिशन्स जे आहेत त्याचा मी काहीच करू शकत नाही आता सध्या तरी. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जर मी ट्रान्सपोर्ट सेक्टर जर बघितला तर 65% CO2 एमिशन्स ट्रान्सपोर्ट सेक्टर मधलं हेवी ड्युटीमुळे होते. म्हणजेच काय तर जरी मी माझ्या सगळ्या 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स, 4 व्हीलर्स सगळ्या बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स केल्या आणि हेवी ड्युटी व्हेकल्स मी जरी पेट्रोल डिझेलवर चालवले तरी मी फक्त 35% CO2 एमिशनच अबेट करू शकणार आहे. बाकी 65% जे CO2 एमिशन आहे ते होणारच आहे. त्याच्यासाठी काय तर त्याच्यासाठी हे जे हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन बेस्ड इंधन किंवा ग्रीन फ्युएल्स जे म्हणू शकतो
किंवा बायो सीएनजी म्हणू शकतो. असे सगळे फ्युएल्स वापरून आपल्याला काहीतरी हेवी ड्युटी व्हेकल्ससाठी काहीतरी करावं लागणार आहे. आणि मी जरी आता म्हणत असलो की आपण 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स, 4 व्हीलर्स सगळे बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल करूयात, म्हणजे काय तर निदान 35% CO2 एमिशन ट्रान्सपोर्ट सेक्टर मधलं हे तरी कमी होईल. तरी हे एवढं स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये. कसं ते आपण बघूया. म्हणजे आपण मुंबईचं उदाहरण घेऊ. आपल्याकडे मुंबईमध्ये अंदाजे 18 लाख कार्स आहेत. समजा 18 लाख कार्स या सध्या आता इमॅजिन करू आपण बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स झाल्या आणि प्रत्येक कारमध्ये बॅटरी आहे ती अंदाजे 80 किलोवॉट आवर एवढ्या कपॅसिटीची बॅटरी आहे. आणि माझ्याकडे असे चार्जर्स आहेत, सुपर चार्जर्स म्हणू, की ज्या त्या बॅटरीला एका तासात चार्ज करू शकतात. म्हणजे मी कारमधून बॅटरी काढली, चार्जिंगला लावली, एका तासाने काढली, ती फुल चार्ज झालेली असेल. असे सुपर चार्जर्स काही अवेलेबल आहेत. म्हणजे टेस्ला सुपर चार्जर अवेलेबल आहे. समजा तेही आपल्याला अवेलेबल मिळाले. आणि इमॅजिन करू की 5% गाड्या मुंबईमधल्या सकाळी समजा 7:30ची वेळ आहे आणि त्यावेळी 5% गाड्या चार्ज होत आहेत. गाड्यांमधल्या ज्या बॅटरीज आहेत त्या चार्ज होत आहेत. तर आपल्याला पॉवर किती लागणार आहे? तर 5% इंटू 18 लाख इंटू 80 किलोवॉट, कारण 80 किलोवॉट एका गाडीसाठी पॉवर लागणार आहे. हे जर गणित केलं तर पॉवर रिक्वायरमेंट आहे 7.5 गिगावॉट. आणि आता मुंबईला जी पीक पॉवर मिळते ती साधारण काहीतरी 4, 4.5, 5 गिगावॉटच्या आसपास आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला जर मुंबईमधल्या सगळ्या गाड्या बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स करायच्या असतील तर कुठेतरी मला सोलार फार्म्स तयार करायचे ज्याची कपॅसिटी 2 ते 3 पट आहे आत्ता जी पॉवर मिळते त्याच्यापेक्षा. म्हणजेच मला अंदाजे 12-15 गिगावॉटचे सोलार पॅनल्स लागणार आहेत. आणि मी जर लँडचा विचार केला तर अंदाजे 4000 एकर्स एका गिगावॉट सोलार फार्मसाठी. तर 15 गिगावॉट साठी अंदाजे 60,000 एकर्स एवढी लँड मुंबईच्या आसपास कुठेतरी लागणार आहे जस्ट टू पॉवर आपल्या ज्या बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स ज्या असतील त्या तेवढ्याच फक्त चार्ज करण्यासाठी एवढे 12-15 गिगावॉटचं सोलार कपॅसिटी आपल्याला लागणार आहे. म्हणजे बाकीचे एनर्जी डिमांड आपण याच्यात इन्क्लूड केली नाहीये. म्हणजे जी ट्यूबलाईट असेल, पंखा असेल, लाईट असेल, याची जी डिमांड आहे ती वेगळीच. कमर्शियल डिमांड जी असेल त्या सगळ्या वेगवेगळ्या झाल्या. याचाच अर्थ काय, तर सगळ्या कार्स बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल करणं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू एवढं स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये. आता आपण बायोमास टू एनर्जी याच्याकडे येऊया. बायोमास टू एनर्जी हा फ्लो कसा आहे, तर जिथे काही आपल्याकडे शेती होते त्या शेतीमधून काहीतरी वेस्ट तयार होते. ते वेस्ट आपण कुठेतरी एकत्र करून कुठल्या तरी डायजेस्टर मध्ये टाकू शकतोय. त्या डायजेस्टर मधून हे जे बॅक्टेरियाज आणि जे जीवजंतू असतात त्यांनी ते वेस्ट, बायोमास वेस्ट जे आहे ते कन्वर्ट होत आहे बायो इथेनॉल किंवा बायो सीएनजी मध्ये. किंवा हे वेस्ट घेऊन मी ते असं कॉम्पॅक्ट करू शकतोय. ते पहिले त्यातलं पाणी उडवून ते कॉम्पॅक्ट करायचं, त्याच्या पॅलेट्स बनवायच्या आणि त्याही मी वापरू शकतोय माझ्या इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी किंवा त्या पॅलेट्स गॅसिफाय करून त्याच्यापासून काही फ्युएल्स किंवा हायड्रोजन वगैरे बनवण्यासाठी. हे कॉस्ट दृष्ट्या कमर्शियली फिजिबल वाटतंय. म्हणजेच काय, तर अंदाज करू आपण बायोमास वेस्ट जे आहे ते अंदाजे 5-6 रुपये पर किलोग्रॅम एवढ्या रेटनी अवेलेबल आहे. आणि 1 kg बायोमास मधून मला 1 युनिट एवढी एनर्जी मिळणार आहे. तर माझी एनर्जी कॉस्ट किती होते, तर 5 रुपये पर किलोवॉट आवर, जी की आपली जी आत्ताची कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटी कॉस्ट आहे 3-4-5 रुपये पर युनिट याच्याशी मॅच होते. पण याच्यात प्रॉब्लेम काय आहे की आपलं जर इंडिया स्केलवर जर आपण बघितलं तर सरप्लस बायोमास जे अवेलेबल आहे ते अंदाजे 230 मिलियन टन्स एवढं पर इयर एवढं बायोमास अवेलेबल आहे. म्हणजेच एका किलोग्रॅम मध्ये 1 किलोवॉट आवर एनर्जी एवढं जर माझं पोटेन्शियल असेल तर 230 मिलियन टन्स मध्ये माझं एनर्जी पोटेन्शियल आहे 230 टेरावॉट आवर्स. पण माझी डिमांड किती आहे, दोन्ही मिळून म्हणजे ट्रान्सपोर्ट सेक्टर आणि इलेक्ट्रिसिटी मिळून माझी डिमांड आहे 3000 टेरावॉट आवरच्या आसपास. आणि माझ्याकडे बायोमास मधून मिळणारी जी एनर्जी अवेलेबल आहे ती आहे 230 टेरावॉट आवर. म्हणजेच काय, तर ओनली अ फ्रॅक्शन ऑफ एनर्जी मी सॅटिस्फाय करू शकतोय बायोमास वेस्ट वापरून.
तर आपण हे जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस जे बघितले, मेनली सोलार, विंड आणि बायोमास, याच्यातले इश्यूज आपण बघितले. ते म्हणजे सोलार विंड इलेक्ट्रिसिटी जी अवेलेबल आहे ती 24/7 अवेलेबल नाहीये, ती इंटरमिटंटली अवेलेबल आहे. त्यामुळे ती जर मला 24/7 हवी असेल तर मला कुठेतरी एनर्जी स्टोअर करायला लागणार आहे, आणि त्या एनर्जी स्टोअर करण्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट ऍड होऊन माझी इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सिव्ह होते. नंतर मोबिलिटी सेक्टरमध्ये हेवी ड्युटी व्हेकल्स जो आहे, जो सेक्टर ट्रान्सपोर्ट सेक्टरच्या 65% एवढे CO2 एमिशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, त्याच्यासाठी मी बॅटरी वापरू शकत नाहीये. कारण हेच आहे की बॅटरी कॉस्ट आणि त्याच्यामुळे जी व्हेकलची जी कॉस्ट आहे ती जी त्याची जी कॉस्ट आहे ती वाढत जाते. तसंच आपण बघितलं की जे बॅटरी 2 व्हीलर, 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर याच्यासाठी आपण जर बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन करायचं म्हटलं तर जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम आहे तो एवढा स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये. तो सॉल्व्ह करू शकतो, पण त्याला दशकं जावी लागणार आहे. आणि शेवटचं आपण बघितलं की बायोमास टू इलेक्ट्रिसिटी किंवा फ्युएल हे कमर्शियली पॉसिबल आहे, कॉस्ट वाईज पॉसिबल आहे, पण त्याची अवेलेबिलिटीज ही डिमांडच्या काही फ्रॅक्शन मध्ये आहे, 10%च अवेलेबल आहे. त्यामुळे जे आपले ओरिजिनल प्रॉब्लेम जे होते की जे मला इलेक्ट्रिसिटी जी हवी आहे, आरटीसी इलेक्ट्रिसिटी, राऊंड द क्लॉक इलेक्ट्रिसिटी जी हवी आहे, आणि मला जी ट्रान्सपोर्टसाठी लागणारी जी ऊर्जा हवी आहे, जी आता मी कार्बन बॉन्ड्स बेस्ड अशी जी केमिकल्स आहेत, फ्युएल्स आहेत, ती जाळून बनवतोय, त्याला जर मी रिप्लेस करायचं म्हटलं तर ते 100% रिप्लेस करणं हे आत्ता तरी शक्य वाटत नाहीये. पण आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितल्यानुसार माझ्याकडे 20 ते 60 वर्षच आहेत. ही जी डिमांड आहे त्याला पूर्णपणे ग्रीन म्हणजे जी इलेक्ट्रिसिटीची डिमांड किंवा फ्युएल्सची डिमांड, याच्यातून जी एनर्जीची डिमांड आहे ती जर मला पूर्णपणे रिन्युएबल सोर्सेसनी जर फुलफिल करायची असेल तर माझ्याकडे 20 ते 60 वर्षच आहेत. आणि मी हे जे वरती जे मी 4 प्रॉब्लेम्स मेन्शन केलेत हे मला सॉल्व्ह करायचे या 20 ते 60 वर्षांमध्ये. हे हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे, आणि जगभरातले सायंटिस्ट, टेक्नॉलॉजिस्ट, इंडस्ट्रीज हे सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतात. प्रयत्न करत नाहीयेत असं नाहीये, पण हे रेस आहे. याच्यात आता आपण सक्सेसफुल होणार आहोत का नाही होणार आहोत हे आता आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जर आपण आपलं अस्पिरेशन जर पाहिलं, म्हणजे मला एका प्रश्नावर येऊन आता मला थांबायचंय की आपलं एस्पिरेशन काय आहे, की आता आपण जर पर कॅपिटा एनर्जी कन्झम्पशन जर पाहिलं तर आपलं पर कॅपिटा एनर्जी कन्झम्पशन आहे 1 मेगावॉट आवर पर इयर. आणि माझं एस्पिरेशन आहे डेव्हलप्ड होण्याचं, विकसित भारत होण्याचं, हे माझं एस्पिरेशन आहे. आणि ते जर मला मीट करायचं असेल तर मला माझी एनर्जी डिमांड जी आहे ती वाढणार आहे. माझा जो राहणीमानाचा स्तर आहे तो उंचावणार आहे. या सगळ्या कारणासाठी जी एनर्जी लागते ती डिमांड वाढणार आहे. आणि तीच डिमांड जर आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं जर कम्पेअर केलं तर ती साधारण 12 मेगावॉट आवर पर कॅपिटा एवढी डिमांड आहे. सो आपल्याला जर आपण हे एस्पिरेशन ठेवलं की मला विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसायचंय, तेवढं राहणीमान मला वाढवायचंय, तर माझं एनर्जी कन्झम्पशन 10-12 पटीने वाढणार आहे. आणि आत्ताच जर जे माझं आत्ताचं जे डिमांड आहे त्याच्यासाठीच मला झगडावं लागतंय रिन्युएबल एनर्जी वापरून माझी एनर्जी डिमांड फुलफिल करण्यासाठी, तर मी माझी एनर्जी डिमांड जर 12 पटीने जर मी वाढवली, कारण मला विकसित व्हायचंय आणि माझं राहणीमान जर वाढवायचंय, तर काय प्रॉब्लेम्स तयार होतील आणि त्याची दाहकता किती असेल, किती गंभीर त्याचे परिणाम असतील, याचा आपण विचार करायचा. आणि म्हणून हे ऍस्पिरेशनच बरोबर आहे का, या प्रश्नावरती मला वाटतं मी आता इथे थांबतो. आणि थोडक्यात मला असं वाटतं की मी होपफुली कन्व्हिन्स केलं असेल की रिन्युएबल इलेक्ट्रिसिटी जरी चीप असली तरी ती इंटरमिटंट आहे. त्यामुळे जर मला 24/7 इलेक्ट्रिसिटी हवी असेल तर ती मला कुठेतरी स्टोअर करायची आहे, आणि त्या एनर्जी स्टोरेजमुळे माझी इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सिव्ह होते. हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे
हेवी ड्युटी व्हेकल्समध्ये बॅटरीवरती मी माझे ट्रक्स, ट्रेलर्स, ट्रेन्स, विमानं चालवू शकत नाहीये, कारण त्यांनी त्या व्हेकल्सची कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळे मला आयदर कुठले तरी ग्रीन हायड्रोजन किंवा इतर ग्रीन फ्युएल्स याच्यावरती याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागणार आहे. आणि जरी मी 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स, 4 व्हीलर्स हे जरी मी बॅटरी इलेक्ट्रिक करायचं म्हटलं, पूर्णपणे ग्रीन करायचं म्हटलं, तरी सुद्धा मला इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप करणं एवढं स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये. आणि बायोमास टू एनर्जी हा जो एक ऑप्शन अवेलेबल आहे तो नक्कीच कमर्शियली कॉस्ट दृष्ट्या हा फिजिबल ऑप्शन आहे, पण जेवढी आपली डिमांड आहे तेवढी तो फुलफिल करू शकणार नाहीये, हा त्याच्यातला इश्यू आहे. आणि या सगळ्याचा विचार करता आपण आपल्या ऍस्पिरेशन्स वरती काही मर्यादा आणू शकतो का, हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना विचारणं बहुतेक क्रमप्राप्त ठरणार आहे. तर मी इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद अनिकेत. अतिशय सुंदर पद्धतीने आज एनर्जी या विषयावरती तू सेशन घेतलंस. आणि फक्त एनर्जीच्या बाबतीत नाही तर बाकी बाबतीत सुद्धा आपण डेव्हलप्ड कंट्रीजना म्हणजे त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, तर ते खरंच तेवढं फिजिबल आहे का ते आपल्याला बघायला पाहिजे. अतिशय चांगला मुद्दा होता शेवटचा. एक प्रश्न आपल्याला कमेंट आलेली आहे चॅट बॉक्समध्ये. सर, इट मीन्स दॅट देर इज नो सोल्युशन टू सॉल्व्ह द इश्यू ऑफ ग्लोबल वॉर्मिंग as renewable energy is costlier or not feasible and non-renewable sources are creating environmental pollution. So what are your thoughts on this? So म्हणजे असं अगदी धडधडीत विधान करणं की हे पॉसिबलच नाहीये. येस, आत्ताचे जर कॉस्ट आपण बघितले, आत्ताचं कॉस्टिंग जर तसंच राहिलं, म्हणजे माझी जी लिथियम आयन बॅटरीची जी कॉस्ट आहे किंवा एनर्जी स्टोअर करण्याच्या बाकीच्याही पद्धती आहेत, कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज म्हणा किंवा हायड्रोजन मध्ये एनर्जी स्टोअर करणं म्हणा किंवा इतर अनेक एनर्जी स्टोअर करण्याच्या पद्धती आहेत, त्यांचं कॉस्टिंग जर असंच राहिलं तर ते नक्कीच कठीण आहे. पण या सगळ्यावरती म्हणजे ऑप्टिमिस्टिक जर बघायचं म्हटलं तर नक्कीच म्हणजे भारतातच असं नाही तर जगभरातले शास्त्रज्ञ, पॉलिसी मेकर्स, थिंक टँक्स, टेक्नॉलॉजिस्ट, इंडस्ट्रीज सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत की हाऊ कॅन वी मेक आवर टेक्नॉलॉजी कमर्शियली फिजिबल टू अबेट CO2 एमिशन्स. सो याच्यावरती प्रयत्न नक्कीच चालू आहेत. पण हे प्रयत्न चालू असताना हे 20 ते 60 वर्षांचं जे एक गणित आहे ते जर मॅच करायचं असेल तर आपल्यालाही विचार करावा लागणार आहे की आपण किती एनर्जी एमिट करायची. सो आपल्या डिमांडवरतीही ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीवरती विचार चालू आहेत त्याच पद्धतीने डिमांड मॅनेजमेंट वरही विचार करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू. पुढचा आपल्याला प्रश्न आलेले आहेत. जोशी सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे होपफुली, राईट? ओके, थँक्यू. रागिणी भावे मॅमचा प्रश्न आहे. 4 प्रश्न आहेत त्यांचे, आपण लाईनीने घेऊया. तर पहिला प्रश्न आहे की हाऊ डज हायड्रोजन कार वर्क? सो हायड्रोजन कार आपलं म्हणजे जेव्हा आपण इमॅजिन करू जसे पेट्रोल डिझेल, आपण जेव्हा पेट्रोल पंपावर जातो तेव्हा पेट्रोल डिझेल आपल्या कारमध्ये जातं आणि मग ते पेट्रोल बर्न होतं आणि त्यातून एक दाब तयार होतो आणि त्यातून ते मोटर चालतं. असं साधारण पेट्रोल वरती चालणाऱ्या गाड्यांचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. हायड्रोजनचं कसं आहे, आपण असंच इमॅजिन करू की आपल्याकडे हायड्रोजन पंप्स आहेत. तर हायड्रोजन आपल्या कारमध्ये जसा CNG टँक असतो तसा आपण इमॅजिन केलं की हायड्रोजन टँक आहे. तो हायड्रोजन टँक आपण फिल केला तर तो हायड्रोजन डायरेक्ट, आजकाल हायड्रोजन इंटरनल कंबशन इंजिन हेही विकसित झालेले आहेत. म्हणजेच काय, तर हायड्रोजन डायरेक्ट जाळला जातो आणि जे दाब तयार होऊन त्याच्यापासून ती मोटर फिरणं वगैरे, जे पुढचं मेकॅनिझम तसाच, पण इन्स्टेड ऑफ म्हणजे पेट्रोल जाळण्याच्या ऐवजी आपण हायड्रोजन जाळतो. त्याच्यात फायदा असा आहे की हायड्रोजन मध्ये कार्बन कुठेच नाहीये, त्यामुळे हायड्रोजन आपण जेव्हा जाळतो तेव्हा पाणी तयार होतं किंवा H2O हे तयार होतं. त्यामुळे त्याचा CO2 एमिशन्सची काही संबंध नाही.
पण प्रश्न असा आहे की जे म्हणजे पेट्रोल पंपावर जसं आपल्याला पेट्रोल मिळतं तसा जर हायड्रोजन आपल्याला मिळवायचं असेल तर हायड्रोजन तिथपर्यंत कसा पोचवायचा हे कठीण आहे तसं. कारण पेट्रोल कसं आहे ते लिक्विड स्टेटमध्ये असतं, हायड्रोजन हा गॅस आहे आणि त्यातून तो सगळ्यात लाईटेस्ट गॅस आहे. म्हणजेच काय तर 1 किलो हायड्रोजन साठवण्यासाठी जो व्हॉल्यूम लागेल तो भला मोठा व्हॉल्यूम लागतो. म्हणून मग त्याला कंप्रेस करावं लागतं, मग त्याच्यासाठी एनर्जी लागते, किंवा तो कंप्रेस्ड केलेला जो गॅस आहे तो स्टोअर करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं मटेरियल लागतं, ज्या मटेरियलच्या सिलेंडरमध्येच तो गॅस भरू शकतो, वगैरे वगैरे वगैरे. असे सगळे प्रॉब्लेम्स हायड्रोजन ट्रान्सपोर्टमध्ये आहेत. आणि अजून एक प्रकार आहे ते म्हणजे फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्स. त्याच्यात काय होतं की हायड्रोजनचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी बनवतो आणि इलेक्ट्रिसिटी बनवून आपण मोटार चालवतो. ती बॅटरी प्रमाणेच चालते, पण फ्युएल सेल नावाचं इंजिन असतं ज्यात हायड्रोजन जातो, एका बाजूने ऑक्सिजन जातो आणि त्यातून इलेक्ट्रिसिटी तयार होते. ओके. सेकंड क्वेश्चन आहे की डायरेक्ट व्हेकल मध्येच सोलार टू इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्जन पॉसिबल होऊ शकतं का? पॉसिबल होऊ शकत नाही, कारण म्हणजे जर व्हेकलचा आपण रूफ जर बघितलं, त्याचा एरिया जर बघितला, तो एवढा सफिशियंट नाहीये तुमची गाडी चालू शकेल. या म्हणजे जे पॉवरचं जे म्हणजे एक मीटर स्क्वेअर मधून अंदाजे 1 किलोवॉट एवढा 1 मीटर स्क्वेअर वर 1 किलोवॉट एवढं सोलर इरॅडिएशन जर होत असेल तर मला अंदाजे 0.1 किलोवॉट किंवा 0.15 किलोवॉट एवढंच पॉवर त्यातून तयार होणार आहे. आणि गाडीचं जर रूफ बघितलं तर ते अंदाजे 2 मीटर स्क्वेअर एवढंच असेल, त्याहून जास्ती एरिया नसणार आहे. म्हणजेच माझी पॉवर तयार करण्याची क्षमता असणार आहे 0.4 किलोवॉटच्या आसपास, 400 वॉटच्या आसपास. आणि 400 वॉट मध्ये गाडी चालू शकत नाही, तेवढी त्याची ताकद नाही. ओके. तिसरा प्रश्न आहे की इंडिव्हिज्युअल हाऊसिंग सोसायटीनी सोलार पॅनल लावलं तर कॉस्ट रेड्यूस करता येऊ शकतं का? इंडिव्हिज्युअल हाऊसिंग सोसायटीनी म्हणजे आपल्या ज्या युटिलिटीज वाल्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे आपल्या जिन्यांमध्ये जे लाईट्स असतात किंवा खालती लॉबीमध्ये जे पंखे लावलेले असतात, टेरेसवरती ट्यूबलाइट्स किंवा अजून काय काय लावलेलं असतं, हे जे लोड्स आहेत त्या लोड्ससाठी नक्कीच होऊ शकतो सोलार पॅनल्सचा उपयोग. पण जर प्रत्येक घराची ऊर्जा जर बघितली तर थोडं कठीण आहे. ओके. चौथा प्रश्न आहे की बायोमास टू एनर्जी कन्व्हर्जनचं मेकॅनिझम काय आहे? त्यातून कार्बन एमिशन होत नाही का? त्यातून कार्बन एमिशन होतच. म्हणजे बायोमास टू एनर्जी मेकॅनिझम हा पेट्रोल, डिझेल किंवा बायो सीएनजी किंवा आपलं कोळसा याच्यासारखंच आहे. म्हणजे बायोमास काय करायचं, ते जी स्लरी बायोमासची जी वेस्ट असते ती सगळी असे ते जे गवताच्या काड्या बिड्या असं जे दिसतं ना आपल्याला, ते सगळं, किंवा उसाची चिपाडं म्हणू शकतो, ती जी सगळी अशी एकत्र करतात, त्यातून पाणी उडवलं जातं, त्यामुळे ते ड्राय होते. त्याच्यानंतर त्याचे पॅलेट्स बनवू शकतो त्यात, आणि ते असे कोळशासारखे ब्रिक्स बनवू शकतो, विटा बनवू शकतो त्याच्या. त्या जाळल्या जातात, त्या जाळल्यामुळे हीट तयार होते, त्या हीटनी स्टीम तयार होते आणि स्टीमनी टर्बाईन चालू शकतं. सो याच्यातही CO2 एमिट होतोच. पण याचं कॅल्क्युलेशन कसं आहे, समजा एका एकरचं शेत तुम्ही विचार केला, एका एकरच्या शेतामध्ये जे काही बायोमास वेस्ट तयार होईल ते तयार होईल. ते मी वापरलं इलेक्ट्रिसिटी किंवा चूल म्हणूनही, चुलीसाठी माझं जे सरपण असतं ते म्हणूनही मी जर वापरलं आणि तो CO2 एमिट झाला, तर मी पुन्हा दुसऱ्या वर्षी जेव्हा मी शेत घेणार आहे, पीक जेव्हा घेणार आहे, तेव्हा तेवढाच CO2 मी परत फिक्सही करतोय शेतामध्ये झाडांथ्रू. त्यामुळे जर मी एका वर्षाचा जर विचार केला, एका वर्षाचा सायकलचा विचार जर केला, तर मी नेट CO2 वरती कार्बन न्यूट्रल असणार आहे. पण म्हणजे जेव्हा मी एनर्जी ती कन्वर्ट ज्या पॉइंटला करतोय, आयदर मी चूल वापरतोय तिकडे किंवा मी इलेक्ट्रिसिटी ज्या ठिकाणी तयार करतोय, म्हणजे जे बिलेट्स करून ते कॉम्पॅक्ट करून ते जेव्हा मी जाळतोय, त्या ठिकाणी CO2 हा एमिट होणारच आहे. फक्त तो एका सायकलमध्ये, एका वर्षाच्या सायकलमध्ये परत मी फिक्स करणार आहे, म्हणून तो कार्बन न्यूट्रल आहे.
ओके, पुढचा प्रश्न आपण घेऊया. कॅन एनर्जी बी क्रिएटेड आउटसाइड द ऍटमॉस्फिअर अराउंड अर्थ? एनर्जी क्रिएट करता येऊ शकते आणि म्हणजे तेच बाहेर कुठेतरी म्हणजे आउटसाइड अर्थ जाऊन इंधनं जाळायची आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी बनवून मग त्याचं ट्रान्समिशन कसं करायचं हे याच्यावरती मग विचार करावा लागेल. कारण आत्ताचं जे ट्रान्समिशन इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन आहे ते हार्डवेअर आहे, म्हणजे असं वायफाय थ्रू इलेक्ट्रिसिटी जात नाही. त्याच्यासाठी आपल्याला ते ग्रीड हार्डवेअर ऍसेट बसवावं लागतं, त्या वायरिंग करावं लागतं, मगच इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट होऊ शकते. ओके, थँक्यू. एक आपल्या मीटिंग मध्ये आज रिटायर्ड पोलीस ऑफिसर राजू पाटील सर आहेत. तर त्यांनी एक चांगलं ऍड केलेलं आहे की सध्या इलेक्ट्रिसिटीचा गैरवापर, अनावश्यक वापर उधळण सुरू आहे. उदाहरणार्थ IPL मध्ये रात्रीचे खेळ चालतात किंवा 2020 मॅच साठी रस्त्यावर केलेली लाइटिंग आहे. शॉप्स मध्ये, मॉल्स मध्ये, रिसॉर्ट्स मध्ये कैक पटीने लाईटचा झगमगाट होताना दिसतो. तिथे रेशनिंग पद्धतीने सक्तीचा म्हणजे लाईटचा जिथे वापर त्याचा लिमिट करायला हवा असं सरांनी एक ऍड केलेलं आहे. हे बरोबरच आहे, म्हणजे पण हे सगळं म्हणजे तुम्ही आम्ही एक 5-10 जण बोलतोय, पण हे जर सगळ्यांनाच जर याची जाणीव झाली की पुढच्या, आणि हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे की आपली वयोमर्यादा किती असते, 80 वर्ष 90 वर्ष. या वयोमर्यादेतच कदाचित असं होणार आहे की पृथ्वीचं तापमान जर हे आत्ता जसं आपण इलेक्ट्रिसिटी वापरतोय आणि ज्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी किंवा बाकीच्या ऊर्जा तयार करतोय ते तसंच जर चालू राहिलं तर आपल्याच आयुष्याच्या कालखंडात पृथ्वीचं तापमान वाढ जी आहे ती 2 डिग्रीच्याहून जास्ती होणार आहे. आणि तो जो काही प्रलय होईल तो कदाचित आपल्यालाही बघावा लागेल. आणि हे जर नको असेल, म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे याची दाहकता, याचे गंभीर परिणाम हे जर आपोआप आपल्या सगळ्या लोकांना जर कळले तर ते आपोआप आपण त्यावरती चर्चा करायला लागणार आहोत. म्हणजे आता जसं आपण ChatGPT, AI याच्यावरती चर्चा करतो, तशीच चर्चा जर एनर्जी या विषयावर जर सुरू व्हायला लागली प्रत्येक हॉलमध्ये, समारंभांमध्ये, तर आपोआप ती चर्चा वेगळ्या लेवलवर पोहोचते. म्हणजे जर लोक त्यावरती चर्चा करायला लागले तर पॉलिटिशियन्स त्यावरती बोलू लागतात. पॉलिटिशियन्स त्यावरती बोलू लागले तर मग पॉलिसी मेकर्स जे आहेत त्यांना त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेणं हे क्रमप्राप्त होतं. त्यामुळे जर काही वर्षांनी जर इलेक्शन्स यावरती लढल्या गेल्या की कोण किती म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली किंवा सस्टेनेबल विकासाचा मुद्दा म्हणताय का असेच पैसे किंवा आता जी कन्व्हेन्शनल रिसोर्सेस वापरून जे एनर्जी कन्झम्पशन, एनर्जी जनरेट करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्याविषयी बोलताय. यावरती जर काही वर्षांनी जर आपण सगळेच बोलायला लागलो तर ते ट्रान्सलेट होऊ शकतं ठोस पावलांमध्ये काहीतरी. येस, खूपच चांगला मुद्दा आहे शेवटचा, की आपल्याला जनसमुदाय तसा त्या विचाराचा जनसमुदाय निर्माण करायला हवा जेणेकरून त्यांच्यावरती प्रेशर येऊन पॉलिसीमध्ये काही चेंजेस सुद्धा करता येते. ओके, सो एक फक्त रागिणी भावे मॅमची कमेंट आहे ती वाचते आणि नंतर आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. त्यांनी असं म्हटलंय की अडॉप्टिंग नॅचरल अँड सस्टेनेबल लाईफस्टाईल इज द ओनली सोल्युशन टू सेव्ह अर्थ. खरं आहे, राईट. म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले आणि आता 10 जण आहेत तर नंतर 1000 जण वाढतील, मग लाख होतील, मग करोड होतील. हे सगळ्यांनी जर चेंज केलं तर नक्की बदल पॉसिबल आहे या विषयामध्ये. पुन्हा एकदा मी आभार मानू इच्छिते अनिकेत सरांचे की त्यांनी आजच्या सेशनमध्ये खूप छान मार्गदर्शन केलं. आणि आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. एका दिवसाविषयी माहिती सांगायची आहे मला. ऍक्च्युली 3 जूनला वर्ल्ड बायसिकल डे असतो. तर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये 2018 मध्ये हा दिवस बायसिकल डे म्हणून साजरा करावा ठराव झाला असा. आणि लेझेक सिबिस्की या सामाजिक शास्त्र विषयाच्या प्राध्यापकांच्या पुढाकाराने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. सायकलचा जास्तीत जास्त वापर व्हावा या दृष्टिकोनातून हा दिवस महत्वाचा आहे. सायकल चालवण्याचे दुहेरी उद्दिष्ट हे आपण सर्व जाणतो. म्हणजे एक तर आपल्या हेल्थसाठी पण ते उत्तम असतं आणि दुसरं म्हणजे सोबतच पर्यावरणाचं देखील कमी नुकसान होतं आणि बेसिकली प्रदूषण होत नाही सायकलमुळे, हे आपण सर्व जाणतो. तर 2024चा जो सायकल दिन आहे त्याची थीम आहे की प्रमोटिंग हेल्थ, इक्विटी अँड सस्टेनेबिलिटी थ्रू सायकलिंग.
तर सर्वांनी 3 जूनच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सर्व सायकल चालवायला सुरुवात करूया अशी सर्वांना विनंती आहे. आणि सायकलिंग बद्दल एकच सांगावं असं वाटतं की सायकलिंग इज नॉट जस्ट अ हॉबी, इट इज अ वे ऑफ लाईफ. सो पुन्हा एकदा सायकल डेच्या निमित्ताने आपण सर्व सायकलकडे वळू अशी अपेक्षा आहे. आजच्या कार्यक्रमात पुढे जाताना एक अनाउन्समेंट आहे की आपल्या पर्यावरण दक्षता मंडळामध्ये आपण इंटर्न्स रिक्रूट करत असतो. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचे एज लिमिट नाही, परंतु त्याला बेसिकली म्हणजे एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आपल्याला इंटर्न म्हणून आपण ऍक्सेप्ट करतो. आणि BSc म्हणजे एनी सब्जेक्ट मध्ये असू शकतं, सायन्स, बॅचलर्स ऑफ सायन्स इन एनी सब्जेक्ट. आणि ऍक्च्युली आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये सुद्धा जे असतात आणि जे इंटरेस्टेड आहेत पर्यावरण या विषयामध्ये त्यांना आपण इंटर्न्स म्हणून रिक्रूट करतो. तर जर कोणी इंटरेस्टेड असेल आपल्या पर्यावरण दक्षता मंडळासोबत इंटर्नशिपसाठी तर तुम्ही नक्की आपल्या ग्रुपवरती एक मेसेज टाका किंवा खाली जे 2 नंबर आहेत त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे पोस्टर मी आपल्या ग्रुपमध्ये पुन्हा एकदा फॉरवर्ड करते सेशन झाल्यावरती. त्यानंतर एक पुढची अनाउन्समेंट आहे की जसं दर शनिवारी आपण एक तलावाच्या भेटीचा कार्यक्रम करत असतो, तर आता या शनिवारी आपण कचराळी तलावावरती भेटणार आहोत संध्याकाळी 4:30 वाजता. तिथे आपण ह्युमन चेनच्या माध्यमातून तलावांची प्रदर्शनी आपण बनवली आहे, ठाण्यातल्या 43 तलावांची. तर तलावांच्या प्रदर्शनी आपण सगळे व्हॉलेंटियर्स हातामध्ये घेऊन उभं राहणार आहेत आणि ह्युमन चेनच्या माध्यमातून आपण अवेअरनेस क्रिएशन करणार आहे तलावांच्या संदर्भात. तर रविवारी आपला एक आत्ताच श्री राजेश मोरे आणि रुचिता राजेश मोरे यांच्या पुढाकारातून आनंद पथ नावाचा एक उपक्रम सुरू झाला आहे. गेली 3 वर्ष हा उपक्रम चालू आहे, परंतु आता या मागच्या रविवारी या वर्षातला पहिला इव्हेंट साजरा केला गेला. तर आता या रविवारी दुसरा इव्हेंट आहे. तर यावेळी सकाळी 6:30 पासून आपण पाचपाखडीचं जे सर्व्हिस रोड आहे तिकडे आपण सगळे जमतो. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. ठिकाणी आपल्या तलावांचं प्रदर्शन आपण भरवणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्की या ठिकाणी सुद्धा भेट द्यावी आणि तलावांचं प्रदर्शन नक्की याचा आनंद घ्यावा. त्यानंतर पुढचे एक अनाउन्समेंट आहे ती 5 जूनच्या कार्यक्रमाची. 5 जून आपल्या सर्वांना माहिती आहे की जागतिक पर्यावरण दिन आहे. यावर आपलं मागच्या सेशनमध्ये डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांचं व्याख्यान झालं होतं. तर 5 जूनला आपण MPCB म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड सोबत एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. यामध्ये आपण 25 ते 30 सोसायट्यांना फुलपाखरांच्या रोपांचं वाटप करणार आहोत. तर यामध्ये त्यांचे होस्ट प्लांट सुद्धा येतात फुलपाखरांचे आणि नेक्टर प्लांट सुद्धा, म्हणजे दोन्ही प्लांटचं मिक्सचर आपण त्यांना एका सोसायटीला 50 रोपांचं वाटप आपण करणार आहे. असं टोटल 25 ते 30 सोसायट्यांना आपण या दिवशी रोपांचं वाटप करणार आहोत. तर या कार्यक्रमाला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती आहे. आणि या दिवशी पुन्हा एकदा म्हणजे या थीम बद्दल, म्हणजे ही आत्ताची थीम जी आहे लँड रेस्टोरेशन, डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेसिलियन्स, यावर डॉक्टर संजय जोशी सरांचं व्याख्यान देखील आपण या कार्यक्रमामध्ये ऑर्गनाईज केलं आहे. तर सर्वांनी नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती. त्यानंतर आपला एक मागच्या काही सेशन्समध्ये आपण ग्रीन लव्हर्स क्लब विषयी माहिती घेतली होती. तर ग्रीन लव्हर्स क्लबचा दरवर्षी आपण एक वेगवेगळा कोर्स घेत असतो. तर आत्ताचा जो कोर्स आहे तो आता सुरू होतोय. तर आता अर्ली बर्ड रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डे आहे, तर मग सर्वांनी लवकरात लवकर यामध्ये रजिस्टर करावं. यामध्ये विविध प्रकारचे विषय कव्हर केले जातात. त्यामध्ये ऑर्किड्स आहे, हँगिंग प्लांट्स, किचन गार्डन, टेरॅरियम किंवा मेडिसिनल आणि अरोमॅटिक प्लांट्स याबद्दल वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींकडून आपण वेगवेगळे सेशन्स घेतो. तर यामध्ये सुद्धा ज्यांना झाडांची आवड आहे ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. 22 जून पासून आपला पुढचा कोर्स सुरू होत आहे. तर सर्वांना विनंती आहे की ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की या कोर्ससाठी एनरोल होऊ शकतात. ठाणे आणि डोंबिवली अशा 2 ठिकाणी आपला हा कोर्स चालतो. त्यानंतर पुढच्या सेशन्सची अनाउन्समेंट करते. जून महिन्यातले 4 सेशन्स असे असतील की 7 जूनला इंडिजिनस वर्सेस एक्झॉटिक स्पीशीज यावर डॉक्टर आदित्य अकेरकर सरांचं व्याख्यान आहे. म्हणजे देशी आणि परदेशी असं आपण जे म्हणतो त्याविषयी सरांचं व्याख्यान ऑर्गनाईज केलेलं आहे. 14 जूनला आपण ऑर्गॅनिक फूड या विषयावर राजेंद्र भट सरांचं सेशन होईल. 21 जूनला कुंडीतील रोपांची निगा म्हणजे कुंडीत रोपं कशी लावावी किंवा त्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल पौर्णिमा शिरगावकर यांचं व्याख्यान आहे. आणि 28 जूनला पर्यावरण पर्यटनामधले जे एथिक्स असतात त्याविषयी डॉक्टर निलिमा कुलकर्णी यांचं व्याख्यान होणार आहे. तर या 4ही व्याख्यानांना तुम्ही सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या स्पीकरचे खूप आभार मानू इच्छिते आणि सर्व पार्टिसिपंटचे देखील आभार की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट केलं आणि प्रश्नोत्तराचं सेशन सुद्धा छान रंगलं आपलं.
तर सर्वांना याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूया 7 जूनला संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.